बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भातली। एकनाथ शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं सध्या सुरू आहेत। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत। राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय सुरू आहे या संदर्भातल्या चर्चांना आता अखेर उधाण आलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे। शुभम, आपण बघतोय की एकीकडे देवेंद्र फडणवीसांसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते भेटतात, आता त्यानंतर शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी मोठी खलबतं सध्या सुरू आहे। काय घडतंय राज्याच्या राजकारणामध्ये? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये काही पुढच्या येत्या काळामध्ये राजकीय गणित बदलू शकतात का? सिद्धेश, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही सध्या हाती येत आहे ती म्हणजे अशी की शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान नंदनवन या ठिकाणी एक महत्वपूर्ण बैठक सुरू आहे। आणि यामध्ये जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे, ते या ठिकाणी आहेत। आणि प्रामुख्याने पाहायला गेलं तर त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित आहेत। खरं बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले हे सर्वात दोन मोठे चेहरे मानले जातात आणि हे दोन मोठे चेहरे आता नंदनवन या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि मागील 1 तासांपासून या ठिकाणी बैठक सुरू आहे। नेमकं कोणत्या कारणास्तव ते त्या ठिकाणी गेलेले आहेत हे आता पाहणं महत्वाचं असेल, पण ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीबद्दल वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत की कुठेतरी ते महायुतीमध्ये येऊ शकतात किंवा एनडीए मध्ये जाऊ शकतात, तर याचमुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्यामुळे कुठेतरी शिवसेनेसोबत जाण्याबद्दल किंवा मग शिवसेना पक्षासोबत सामील होण्याबद्दल नेमक्या कोणत्या चर्चा सुरू आहेत, कोणत्या कारणास्तव हे भेटायला गेलेले आहेत हे पाहणं आता महत्वाचं असेल। मागील 1 तासांपासून हे दोन्ही नेते नंदनवन या ठिकाणी आहेत आणि बैठक जी आहे ती 1 तासापासून सुरू आहे। नेमकं आता बाहेर आल्यानंतर जयंत पाटील काही बोलतात का किंवा जितेंद्र आव्हाड काही बोलतात का हे पाहणं महत्वाचं असेल। कालच सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद देखील झाली, त्यामुळे सगळ्या गोष्टींना त्यांनी पूर्णविराम दिला होता, सगळ्या चर्चांना पूर्णविराम त्यांनी दिला होता। पण अशामध्येच आज जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे कोणत्या कारणास्तव एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद शुभम, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।